Hello students, welcome to all of you. We will see in today's lecture how to calculate price index numbers by using simple aggregate method and by using simple average relative method. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत प्राइस इंडेक्स नंबर सिंपल ॲग्रिगेट मेथड आणि सिंपल ॲव्हरेज रिलेटिव्ह मेथडमध्ये कशा प्रकारे कॅल्क्युलेशन केला जातो. त्यासाठी मी या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतलेला आहे आणि ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला प्राइस इंडेक्स नंबर फाइंड आउट करायचा आहे आणि त्यासाठी सिंपल ॲग्रिगेट मेथड आणि सिंपल ॲव्हरेज रिलेटिव्ह मेथडचा वापर करायचा आहे. मी सर्वप्रथम या ठिकाणी एक्झाम्पल एक्सप्लेन करेन आणि त्यानंतर त्याचं सोल्युशन कंटिन्यू करेन. एक्झाम्पल आहे construct price index numbers by using first simple aggregate method, second simple average relative method. ह्या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेलं आहे कमोडिटी ABCDE, नेक्स्ट इयर 2018 प्राइस इन रुपीज, नेक्स्ट इयर 2020 प्राइस इन रुपीज. आपल्याला इथं टोटल 5 कमोडिटीज दिलेल्या आहेत. त्यानंतर 2018च्या प्राइस आणि 2020च्या प्राइस आपल्याला दिलेल्या आहेत. याच्या आधारे आपल्याला प्राइस इंडेक्स नंबर्स फाइंड आउट करायचा आहे आणि त्यासाठी सिंपल ॲग्रिगेट मेथड आणि सिंपल ॲव्हरेज रिलेटिव्ह मेथडचा वापर करायचा आहे. आता ह्या ठिकाणी इयर 2018 2018च्या ज्या प्राइस आहेत ह्या बेस इयरच्या प्राइस आहेत आणि 2020 ज्या प्राइस आहेत त्या करंट इयरच्या प्राइस आपल्याला दिलेल्या आहेत. मी याचं सोल्युशन घेईन. सिंपल ॲग्रिगेट मेथड आणि सिंपल ॲव्हरेज रिलेटिव्ह मेथड हे दोन्हीही अनवेटेड प्राइस इंडेक्स नंबर्स आहेत. कंस्ट्रक्शन ऑफ प्राइस इंडेक्स नंबर्स वी प्रिपेअर फॉलोइंग टेबल. फर्स्ट कॉलम आपला कमोडिटी, नेक्स्ट कॉलम बेस इयर प्राइस, नेक्स्ट कॉलम करंट इयर प्राइस आणि आपला सिंपल ॲव्हरेज रिलेटिव्ह मेथडसाठी आणखी एक कॉलम त्या ठिकाणी क्रिएट करावा लागेल. त्या ठिकाणी बेस इयर जे आपल्याला दिलेलं आहे ते आहे 2018, बेस इयर 2018 आणि बेस इयरच्या ज्या प्राइस आहेत त्या P0. नेक्स्ट करंट इयर आहे 2020 आणि करंट इयरच्या प्राइस ह्या P1 असणार आहे. आणि नेक्स्ट कॉलम आपला प्रिपेअर करावा लागेल करंट इयर प्राइस अपॉन बेस इयर प्राइस इंटू 100. हा कॉलम आपल्याला क्रिएट करावा लागेल. मी इथं प्राइस घेतो. फर्स्ट 2018च्या प्राइस आहेत 150, 180, नेक्स्ट 240, 400, नेक्स्ट 340, नेक्स्ट 2020च्या प्राइस आहेत 200, 360, नेक्स्ट 320, 600 आणि लास्ट आहे 620. आपला बेस इयर प्राइसची टोटल करावी लागेल. याची टोटल येते समेशन P0 इज इक्वल टू 1310. करंट इयर प्राइसची टोटल करावी लागेल समेशन P1 इज इक्वल टू 2100. नेक्स्ट कॉलम प्रिपेअर करायचा आहे आपला करंट इयर प्राइस अपॉन बेस इयर प्राइस इंटू 100. करंट इयर प्राइस 200 अपॉन बेस इयर प्राइस 150 इंटू 100 इज इक्वल टू 133.33. नेक्स्ट आहे 360 अपॉन 180 इंटू 100 इज इक्वल टू 200. नेक्स्ट 320 अपॉन 240 इंटू 100 is equal to 133.33. Next 600 upon 400 into 100 is equal to 150. आणि लास्ट आहे 620 upon 340 into 100
इज इक्वल टू 182.35. याची टोटल आपल्याला करावी लागेल समेशन P1 अपॉन P0 इंटू 100 इज इक्वल टू 799.01. टेबल आपला कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर आता फर्स्ट मेथड यूज करायचा आहे सिंपल ॲग्रिगेट मेथड. सिंपल ॲग्रिगेट मेथड आणि सिंपल ॲग्रिगेट मेथडमध्ये प्राइस इंडेक्स नंबरचा फॉर्म्युला आहे P01 प्राइस इंडेक्स नंबर इज इक्वल टू समेशन P1 अपॉन समेशन P0 इंटू 100. करंट इयर प्राइस टोटल अपॉन बेस इयर प्राइस टोटल इंटू 100 आणि करंट इयर प्राइस टोटल आहे 2100 अपॉन बेस इयर प्राइस टोटल आहे 1310 इंटू 100 आणि प्राइस इंडेक्स नंबर येतो 160.30. It means the price of commodity. It means price of commodities have increased by 60.30% in current year compared to base year. या ठिकाणी फर्स्ट मेथडनुसार आपण इंडेक्स नंबर फाइंड आउट केला आहे. सेकंड मेथड आपल्याला फॉलो करायचे आहे सिंपल ॲव्हरेज रिलेटिव्ह मेथड. आणि याच्यामध्ये प्राइस इंडेक्स नंबरचा फॉर्म्युला आहे P01 प्राइस इंडेक्स नंबर इज इक्वल टू समेशन P1 अपॉन P0 इंटू 100 अपॉन नंबर ऑफ कमॉडिटीज N. या ठिकाणी समेशन P1 अपॉन P0 इंटू 100 आपण तो कॉलम मध्ये टोटल फाइंड आउट केलेला आहे 799.01 अपॉन N number of commodities is equal to 5. Index number 159.80. It means price of commodities have increased by 59.80% in current year compared to base year. Complete. बघा ह्या एक्झाम्पल मध्ये आपण प्राइस इंडेक्स नंबर्स फाइंड आउट केलेले आहेत आणि त्यासाठी सिंपल ॲग्रिगेट मेथड आणि सिंपल ॲव्हरेज रिलेटिव्ह मेथडचा वापर केलेला आहे. सिंपल ॲग्रिगेट मेथडनुसार इंडेक्स नंबर आलेला आहे 160.30. इट मीन्स द प्राइस ऑफ कमॉडिटीज हॅव इन्क्रीज्ड बाय 60.30% इन करंट इयर कंपेअर्ड टू बेस इयर. नेक्स्ट सिंपल ॲव्हरेज रिलेटिव्ह मेथडनुसार इंडेक्स नंबर आलेला आहे 159.80. It means the price of commodities have increased by 59.80% in current year compared to base year.